अकलूजमध्ये लावणी स्पर्धेचं आयोजन, नवोदित लावणी कलाकारांची रीघ. गौतमी पाटीलनंही आज लावणी स्पर्धेतून केली होती कारकिर्दीला सुरुवात. कराड तहसील आणि शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची मागणी. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांचं साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वेळेवर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. जेजुरीच्या श्री स्वामी समर्थ नूतन मंदिरात द्राक्षांची आरास. दीपक पगार आणि पप्पू उशीर या नाशिकच्या भाविकांनी केली द्राक्षांची आरास. अकोल्याच्या MIDC मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 4 अज्ञात चोरट्यांकडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चोरी. संपूर्ण प्रकार CCTVत कैद. MIDC पोलिसात गुन्हा दाखल. हळदीच्या दरात तफावत. वाशिम बाजार समितीत आवक घटली. हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ. वाशिमच्या मंगळूरपीळमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी दिले गायनाचे धडे. शंकर महादेवन अकॅडमीच्या CSR उपक्रमांतर्गत संगीत प्रशिक्षण कार्यक्रम. तर दर गुरुवारी विद्यार्थ्यांना आता गायन शिकता येणार. वाशिमच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या घटली. त्यामुळे या चिमण्यांचा अधिवास पुन्हा व्हावा यासाठी विनोद बांगर यांचा विशेष उपक्रम. अनेकांच्या घरी चिमण्यांसाठी एक घरटं बसवण्याचा उपक्रम.